नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे. आज मी आपल्याला विटनेस सिग्नेचर या विषयावर थोडक्यात कायदेशीर माहिती सांगणार आहे. आपण एखाद्याला विटनेस म्हणून सही केली तर त्याचा आपल्याला काय फायदा होतो, काय तोटा होतो याबद्दल मी आज थोडक्यात माहिती सांगणार आहे. साक्षीदार म्हणून सही केली तर काय होते? अनेक वेळा जवळचं मित्र, मैत्रीण, नातेवाईक, ओळखीचे असतात, तर ते आपल्याला म्हणतात तुम्ही माझ्यासोबत या आणि माझ्या काही फॉर्मवरती सही करा. तर आपण कुठलाही विचार न करता चला जवळचा व्यक्ती आहे म्हणून सही करतो. तर त्याचा आपल्याला काही फायदा होतो का, तोटा होतो का, आपण आज ते बघूया. त्याचं पूर्ण नॉलेज आधी घेतलं पाहिजे आणि मगच विटनेस म्हणून सही केली पाहिजे आहे. तर अनेक वेळा आपल्याला मैत्रीण, मित्र किंवा नातेवाईक असं सांगतात साक्षीदार म्हणून सही करू आणि आपण सही करतो. पण तुमची ही सही कधी कधी तुम्हाला मोठ्या अडचणीमध्ये टाकू शकते. म्हणून आपण आज समजून घेणार आहोत साक्षीदार म्हणजे काय, साक्षीदार म्हणून सही केली तर आपली कायदेशीर जबाबदारी काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. साक्षीदार म्हणजे एखादी घटना स्वतः पाहिली आहे किंवा एखाद्या कागदपत्रावर घटना घडताना उपस्थित राहून सही केली आहे असा त्याचा अर्थ होतो. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 नुसार सेक्शन 3 म्हणजे सेक्शन 3 प्रमाणे जी व्यक्ती कोर्टात सत्य सांगण्यासाठी उभी राहते तिला साक्षीदार म्हणतात. साक्षीदार म्हणजे फक्त सही करणारी व्यक्ती नाही, तर कोर्टात पुढे जबाबदारी घेणारी व्यक्ती आहे. कोणकोणत्या कागदांवर सगळ्या साक्षीदारांची सही घेतली जाते? तर खरेदी खत आहे, तुमचं गिफ्ट डीड आहे, भाडे करार आहे, वसियत आहे म्हणजे विल आहे, विलमध्ये सुद्धा आपण सही करतो, पंचनामा करताना देखील सही करतो, पोलिसांचा जबाब घेताना सुद्धा आपण सही करतो, अरेस्ट मेमो आहे, करारनामे म्हणजे ॲग्रीमेंट असतात बऱ्याच प्रकारचे, त्यामध्ये पण आपण सही करतो. प्रत्येक ठिकाणी साक्षीदारांची भूमिका ही वेगळी असू शकते. सगळ्यांना सारखं म्हणजे साक्षीदार म्हणून आपण सही करत नाही, पण जबाबदारी मात्र ही कायम सारखीच असते. साक्षीदार म्हणून सही केली म्हणजे नेमकं आपण काय मानलं जातं? तर तुम्ही त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होतात, कागदपत्र तुमच्यासमोर तयार झाले होते, संबंधित व्यक्तीने ते स्वेच्छेने केले आहेत, जबरदस्ती फसवणूक तुमची झालेली नव्हती. कोर्टात असे गृहीत धरले जाते की तुम्हाला सर्व माहिती होती, तुम्ही स्वतःची सत्तेची पूर्ण खात्री करून म्हणजे जे ते सगळं खरं आहे अशी खात्री केल्यावरच तुम्ही मग सही केलेली आहे असं गृहीत धरलं जातं, नेमकं असं समजलं जातं. खोटी साक्ष किंवा चुकीची सही केल्यास काय होऊ शकतं? इंडियन पिनल कोड म्हणजे IPC भारतीय न्याय संहिता नुसार सेक्शन 191 IPC खोटी साक्ष म्हणजे काय? सेक्शन 193 IPC खोटी साक्ष दिल्यास 7 वर्षापर्यंतची शिक्षा होते आणि दंडही होतो. जर कोर्टात सिद्ध झाले की तुम्हाला सत्य माहिती होते तरीही तुम्ही चुकीची सही केली तर साक्षीदारावरही क्रिमिनल केस होऊ शकते. साक्षीदाराला कोर्टात बोलावले जाऊ शकते का? तर होय, नक्कीच. CRPC सेक्शन 61 ते 90 समन्स, कोर्ट तुम्हाला समन्स पाठवू शकते, जबाब नोंदवू शकते, उलट तपासणी देखील तुमची होऊ शकते म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन देखील होतं. मी फक्त सही केली होती हा बचाव कोर्टामध्ये चालत नाही. जर सही महत्त्वाच्या कागदपत्रांवर असेल तर साक्षीदार म्हणून सही करताना कोणती काळजी घ्यावी? तर कागदपत्र पूर्ण नीट वाचा, कोऱ्या पानावर कागदावर सही करू नका, ओळखीच्या व्यक्तींसाठी सही करा, घटना स्वतः पाहिल्याशिवाय सही करू नका, ते टाळा, संशयास्पद व्यवहारात दूर राहा, वसियत किंवा आर्थिक व्यवहारामध्ये विशेष काळजी घ्या. लक्षात ठेवा, साक्षीदाराला रुपये मिळत नाही म्हणजेच पैसे मिळत नाही, पण शिक्षा मात्र होऊ शकते. साक्षीदार आणि आरोपी यात फरक काय आहे? तर साक्षीदार म्हणजे सत्य सांगणारी व्यक्ती आणि आरोपी गुन्हा केल्याचा आरोप असलेली व्यक्ती. पण खोटी साक्ष दिली तर साक्षीदार देखील आरोपी बनू शकतो, होऊ शकतो. साक्षीदार म्हणून सही करणे ही छोटी गोष्ट वाटते, पण कायद्याच्या दृष्टीने ती खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणून तुम्हाला माहिती नसताना अजिबात सही करू नका, दबावाखाली सही करू नका,
कायदेशीर माहिती नसताना होकारही देऊ नका. अशा पद्धतीने तुम्ही विटनेसवर सिग्नेचर करताना काळजी घ्या, सगळं नीट वाचा आणि मगच सही करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. अशा नवीन वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओ मी टाकत असते. ते सर्व व्हिडिओ आपण बघावे म्हणजे तुम्हाला कायदेशीर माहिती, नॉलेज मिळेल. धन्यवाद.